बॅचलर लाईफ डे 15. रात्रभर पुण्यामध्ये खूप पाऊस चालू होता आणि त्या पावसामध्ये 1 मिनिट पण झोप झाली नव्हती. आणि सकाळी उठून 5 वाजता मला ट्रेन पकडायची होती. ते पण जायचं होतं की एक प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी. मनात चाललेली शंका आणि विशंका हे सगळ्या गोष्टीचं उत्तर मला पाहिजेलं होतं. त्यासाठी मी निघालो सोलापूरला. सोलापूरमधून तिथून मी निघालो माझ्या प्रसिद्ध गुरूंकडं, जिथं आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळतात. त्या रात्रभर झोप न झाल्यामुळं चेहरा खूप सुजला होता आणि तिथून मी पहाटे ट्रेन असल्यामुळं मी तिथं सकाळी 10 वाजता तिथं मी पोहोचलो. 10 वाजता पोहोचताच मी फ्रेश वगैरे करून घेतलं. त्यानंतर स्वामीच्या दर्शनासाठी आलो. पहिलं मी समाधीच्या मठाकडे आलो. मठाकडे आताच एक मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलं. तिथं बघणारे लोकं आणि तिथं असणारी गर्दी हे समजवते की आपल्या प्रश्नाचं उत्तर इथंच आपल्याला मिळणार. तिथं जाताच पहिलं स्वामीचं दर्शन घेतलं. समाधीचं दर्शन झाल्यानंतर मी तिथून निघालो वृक्षवाटिकेकडे. वृक्ष असलेली तिथे स्वामी जिथं असतात तिथं मी निघालो. तिथं खूप गर्दी होती. गर्दीमधनं वाट काढत सगळ्यांकडे प्रश्नांची उत्तरं सगळ्यांना माहीत असतात की हे उत्तरं फक्त आपल्या गुरूंकडेच मिळतात. गर्दी खूप असते आणि गर्दीमधनं वाट काढत मी त्या आपल्या गुरुपुढे पोहोचलो. तिथं मी मन शांत ठेवून 2-3 मिनिटं विचार केला. मला माझ्या प्रश्नाची उत्तरं तिथेच मिळाली. एक 10-15 मिनिटं थांबून सगळीकडं गर्दी खूप असल्यामुळं एका ठिकाणी बसून घेतलं आणि एक शांत चित्तेने प्रार्थना करत तिथून मी निघायचा विचार केला. निघायचं मन तर असं झालं नव्हतं, पण शेवटी आपली वाट आपल्याला काढायच लागते आणि आपल्याला तिथून निघायचं लागतं. असं करत तिथून मी बाहेर पडायचा विचार केला आणि तिथून मी परत माझ्या मनातले सगळे जे प्रश्न होते त्याची उत्तरं मला सगळी मिळाली होती. तिथून मी बाहेर येताच विचार केला की मला एका ठिकाणी अजून एक ठिकाणी जायचं होतं. तर चला मग तुम्ही नक्की बघा नेक्स्ट पार्ट मी चाललोय कुठं आणि ते तुम्हाला खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्या व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. थँक्यू सो मच.